खरेदी घेऊन टाका आणि कुठल्याही प्रोसेसिंग शिवाय रिचार्ज करा. आई चला पुढं, चला चला चला, इकडे इकडे या ना, इकडे छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी. नित्य सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. दत्तमय वातावरण झालेलं आहे. एक छोटासा आपण इथे फुलाची पाकळी म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी आपल्याला हर्षदाताई इथे लाभल्या होत्या. आमचे सहकारी शिवभाऊ येवाळे, अरुणभाऊ येवाळे, नंदू उडाण, रणजित डेपेन, आमचे सगळे पदाधिकारी, रमेश अण्णा बाहुले, राजू भाऊ राठोड हे सगळे आलेले होते. आणि हा असाच कार्यक्रम आमच्याकडनं देवाची सेवा घडो हीच आमची या माझ्या दत्त जयंतीनिमित्त आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि आम्ही एक समाजसेवक आहोत आणि समाजसेवेचे कार्य हाती धरलं आणि दत्ताने आमच्याकडनं हेच करून घ्यावं ही अशी माझी इच्छा आहे. आता बऱ्याच नागरिकांची मागणी आहे की प्रभागातून उमेदवारी लढवावी, निवडणूक लढावी, तर पक्षाकडे तुम्ही मागणी करणार आहे? पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मी 20-25 वर्षापासून शिवसैनिक म्हणूनच काम करते आणि मी शिरसाट साहेबांसोबतच आहे आणि ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य होते आणि सोशल समाजकार्य जास्त करते. राजकारण आमचं हे फक्त 20% आहे आणि समाजकारण आम्ही 80% करतो. त्या माध्यमातून आम्ही चांगल्या जोमाने लागून आणि काम करणार आहे. ढवळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, सातारा. अक्षय ढवळे, विजयाताई ढवळे यांचा मी चिरंजीव असून विजयाताई यांच्या नेतृत्वात आम्ही वर्षाचे 365 दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो. त्यांच्या पाठपुराव्याने आज हा इथं जमलेला जो माझा मित्रवर्ग आहे यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि संजयजी शिरसाट यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आलेलो आहे. संजीवन घोगळे यांचं नेतृत्व आम्ही काम करत आलेलो आहोत आणि इथून पुढं सदैव आम्ही जनतेच्या कामासाठी 24 तास काम करणार आहोत अशा ग्वाही देतो. सर्वप्रथम मी सर्व जनतेस विजयाताई ढवळे सर्व मित्र परिवारातर्फे दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दत्त जयंतीनिमित्त सदैव जनसेवेत तत्पर असणाऱ्या विजयाताई ढवळे यांच्यातर्फे प्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे. सौ विजयाताई ढवळे असंच वर्षभर 365 दिवस जनसेवेत असतात. जनसेवेत असताना असे विविध प्रोग्राम ते राबवत असतात. आज दत्त जयंतीनिमित्त त्यांनी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. किती जवळपास 500 किलो म्हणजे 5 क्विंटलचा आपण प्रसाद आज वाटप करतोय विजयाताई यांच्यातर्फे. सर्व मित्रमंडळ आज दिवसभर इथे प्रसादाचं वाटप करणार. आतापर्यंत काय काय कामं केली? कोणत्याही अडीअडचणी असो, प्रभागातल्या महिलांच्या काही समस्या असो, शिवसैनिक म्हणून सदैव ताई सर्वांच्या पाठीशी उभे राहतात. रस्ते असो, त्यानंतर ड्रेनेज लाईन असो, अशा विविध समस्या जिथं असतात तिथं ताई भक्कमपणे उभा राहतात. आता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेचे पण निवडणूक काही प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. काही तर इच्छुक आहेत, पण सर्वसामान्य लोकांमध्ये अशी मागणी होत आहे की जे वर्षभर आमच्यासाठी काम करतात त्यांनी आज मी तशी मागणी पण जनतेतून होत असल्यामुळे आता इच्छुक आहे. प्रभागामध्ये काय काय समस्या आहे ना आतापर्यंत ताईनं त्या समस्या कशा सोडवल्या? इथले जे पालकमंत्री आहेत आपले शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून आणि ताईच्या पाठपुराव्याने बऱ्याच समस्या इथं सॉल्व्ह झालेल्या आहेत. जसं की रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, ड्रेनेज लाईन असतील, आता पाण्याच्या लाईन टाकणं चालू आहे.
बऱ्याच ठिकाणी. तर अशा बऱ्याच समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्या बाकी आहेत त्या पण आदरणीय साहेब जिल्ह्याचे खासदार सुनील साहेब यांच्या माध्यमातून आणि ताईच्या पाठपुराव्याने पुढची पण कामं होती. या निमित्ताने भक्तांना काय आव्हान करा? या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ ही आम्ही दत्तचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना आवाहन करतो की ताईच्या पाठीमागे आपलं नाव? मोरेश्वर राहतो.